नमस्कार, मी नताशा चव्हाण. मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी संघटनेच्या शहराध्यक्षाचा खून झाल्याचे खळबळ उडाली आहे. बाळासाहेब सर्वदे असे खून झालेल्या युवकाचे नाव असून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला आहे. या ठिकाणी नातेवाईकांची मोठी गर्दी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार उमेदवारी अर्ज माघार घेण्यावरून सायंकाळी जोशी गल्लीत 2 गटात वाद झाला. त्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या बाळासाहेब सर्वदे याला तातडीने मार्कंडेय रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन या प्रकरणात 4 संशयितांना अटक केल्याची सुद्धा माहिती मिळत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे यांचा मयत दादासाहेब सर्वदे हा नातेवाईक असल्याचे समजते. या प्रकरणात इंगळे हे आक्रमक असून त्यांनी भाजप कार्यकर्त्यांवर आणि नेत्यांवर आरोप केले आहेत. संबंधित आमदारांनी या प्रकरणी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. पार्टीचे शहर उत्तरचे आमदार विजय देशमुख आणि त्यांचे सुपुत्र किरण देशमुख यांच्यामुळं यांना बिनविरोध आणण्यासाठी दबावाचं तंत्र चालू होतं भारतीय जनता पार्टीमध्ये. त्यांचा वाद चालता वाटतं आणि बाळासाहेब सर्वदेचा काही संबंध नव्हता. बाळासाहेब सर्वदे हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा विद्यार्थी सेनेचा शहर अध्यक्ष होता. दुपारी ह्यांचा काहीतरी वाद झाला, मग त्यांनी माघारी घेतलं वाटतं. मग हा बाळासाहेब सर्वदे आणि बाजीराव सर्वदे, कारण रेखा सर्वदे ह्या बाळासाहेबांच्या चुलत भावांची मंडळी होती. मग कोण आला आणि त्यांनी जागेवर त्याला रिपीट केलं. या महाराष्ट्रामध्ये या सोलापूरमध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस झोपलाय का? आमदाराच्या पोराचा प्रभाग कडे बिनविरोध करण्यासाठी माझी सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माझी मुलगी संध्या भोसले ब मध्ये होती. त्याच्यासाठी बिनविरोध करण्यासाठी माझा सुद्धा दबाव होता. माझी मुलीला घेऊन मी बाहेर गेलो होतो. त्यांनी फक्त त्यांना जाऊन बोललं का असं काय केलं? समाज आपला एक आहे. आपल्या समाजामध्ये तुम्ही असं भांडण का करता? मुख्य सूत्रधार कोण आहे? काय वाटतं तुम्हाला? मुख्य सूत्रधार या सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजय कुमार देशमुख आणि त्याचा मुलगा किरण देशमुख या घटनेला कारणीभूत आहे. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.